ज्याच्याजवळ उभा असतो ते संत एकदा तरी जीवनात भेटले पाहिजेत. एकदा तरी तुम्ही जन्माला आला ना, एकदा तरी खानदानी संत भेटला पाहिजेत. त्याचा प्रभाव आपल्यावर पडला पाहिजे. आपलं रोजचं जीवन पहा, कोणती माणसं भेटतात? दुःख देणारी माणसं भेटतात, निंदा करणारी माणसं भेटतात, शिव्या देणारी माणसं भेटतात, उधार घेणारी माणसं भेटतात आपल्याला, परत न देणारी माणसं भेटतात. सगळेच बुडवे, देश बुडाला तरी चालेल अशी माणसं भेटतात. म्हणून आपल्याला आनंद नाही मिळत. कळालं तुम्हाला? म्हणून आपल्या जीवनामध्ये समाधानाचा उदय होत नाही. आपण ज्या माणसात राहतो तिथं समाधानच नाही. आणि ज्यांच्याजवळ समाधान आहेत ते साधू भेटत नाही. पहिल्या चरणात गोड अभंग आहे बरं का, गोड अभंग आहे. आणि शब्दशः अर्थ नीट ऐका. जेव्हा आपला भाग्याचा उदय होतो तेव्हा संताचे पाय मिळतात आपल्याला. पाय शब्दाचा अर्थ हे नाही बरं का तुम्ही पाय पडाल ते. पाय शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. संताचं ज्ञान तेव्हा मिळतं जेव्हा भाग्याचा उदय होतो. माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे, भाग्य उदयाला येण्यासाठी तुम्ही काय केलं? बोला ना. कधीतरी आपल्या आयुष्याचं, जसं तुकोबाराय आपल्या मनाशी संवाद साधतात, जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत एखाद्या संतांनी तुम्हाला भेट द्यावी, एखाद्या संतांनी तुमच्याशी दोन शब्द बोलावे, असं काय केलं जीवनामध्ये तुम्ही? न वारी केली, न कीर्तन नीट ऐकलं, न संत संगतीमध्ये बसलात, कुठलंही चांगली साधना तुमच्या जीवनात झाली नाही. सतत राजकारण, पाप, दुराचरण, चोरी याच्यातच आयुष्य गेलं. आणि अशी माणसं जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा आम्हाला ते विचारतात देवच नाहीत. म्हणलं बरोबर आहे, तुला जिवंत ठेवलंय म्हणजे देव नाही. काय केलं? देव म्हणजे काही भाजीपाला आहे का? लवकर कीर्तन करायच्या तारखा मिळत नाही आणि देव भेटावा आणि संत भेटावं जगही शक्य. आणि अशा लोकांना असे संत भेटतात यांची तलपच होते. असे इतके नालायक संत आहेत काय काय. आमच्या मित्रापैकी एक संत झाला होता, त्याला काहीच येत नव्हतं. असे भरपूर आहेत बरं का आमचे मित्र. दाढी जटा वाढवली होती आणि एका गावामध्ये 10-12 वर्ष राहिला. वागायला चांगला होता, पण आता ज्ञान नसल्यामुळं मान नाही. मग ते एखाद्याने जेवायला बोलवतं त्या घरात जायचा तो, आणि जेवायला ताट आलं की विनाकारण बोलायचं हाड हाड. ते गावचे लोक बसलेले विचारायचे काय झालं? काय नाही, पंढरपूरमध्ये कुत्रं शिरत होतं म्हणे. पंढरपुराच्या मंदिरामध्ये कुत्रं शिरत होतं. हा कुठं बसलाय? ते समोरच्या लोकांना वाटायचं आपला बाबा किती मोठा, पंढरपुराच्या मंदिरात बसलेलं कुत्रं हाकलते. आणि हे कुत्रं हे त्याला माहीत नाही. रोज हा एक घर ते, आणि प्रत्येक घरात गेले की हेच हाड हाड. म्हणलं काय झालं? काय नाही, रामाच्या मंदिरात कुत्रं शिरत होतं, कृष्णाच्या मंदिरात शिरत होते. एक बाई फार हुशार होती, जेवायला बोलवलं, पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि तुपाची वाटी वटकन म्हणून लावली. ह्यानी आपल्या स्टाईलनी हाड हाड केलं. सगळे लोकांनी हात जोडले त्याला आणि म्हटलं बाई सगळं आलं, काही तूप दिसत नाही. त्यामुळे तुला पंढरपुरातलं कुत्रं दिसतं. आणि ताटाखालची तूप दिसत नाही तुला, देऊ का कानाखाली?
असं मी म्हणतोय. विठ्ठल काही विचित्रता आहे समाजामध्ये. वारकरी संप्रदाय ज्ञान शिकवतो, चमत्कार नाही. ज्ञानोबांची ओवी आहेत, जरी चमत्कार येत असला समाजाला दिशाभ्रम करू नका, त्याला ज्ञान सांगा. उलट बोलतो तुम्हाला, चमत्काराने एकाचं कल्याण होईल, ज्ञानाने जगाचं कल्याण होतं. झाला चमत्कार एखाद्या संताचा, मी ज्ञानोबरायाबद्दल बोलतो, रेडा बोलवला, भिंत चालू, झाला चमत्कार. एका चांगदेवासाठी झाला, ब्राह्मणासाठी झाला, पण आज चमत्कार उपयोगाचा नाही ज्ञानोबरायांचा, ज्ञानेश्वरी उपयोगाची. आणि हे समाजाला कळायला पाहिजे. मला अनेक लोक बोलतात, महाराज भिंत चाललीच नाही. म्हणलं भिंतीला धडकू नको. ज्ञानेश्वरी कळली तर तुम्ही खानदानी बुद्धिमान. जेवढे बुद्धिमान लोक मला भेटतात, विद्यापीठातले असो कोणी असो, कस लावायचं आहे ना, संतांच्या शब्दाचा अर्थ लावा, ती बुद्धिमत्ता आहे, ते जग आहे. नावं ठेवताना तुम्ही साधी गोष्ट आहे, एखाद्या बोलण्याचा अर्थ कळत नाही, साधूच्या बोलण्याचा काय कळणार आहे. विठ्ठल विठ्ठल. एक दृष्टांत फार सुंदर आहे महाराज. आमची जी वारकरी शिक्षण संस्था आहे, त्यांचे जे संस्थापक आहेत जोग महाराज, त्यांचं आणि लोकमान्यांचं घर जवळ होतं. लक्ष्मीवर जवळजवळ राहत होते. एक परमार्थामध्ये जोग महाराजांनी एक लोकमान्य आणि क्लासमेट होते, आणि प्रेम फार होतं एक दोघं, कारण ते गीता रहस्य लिहिणारे होते. आणि बहुजन समाजासाठी त्यांनी वारकरी शिक्षण संस्था 1818 काढली होती. आणि फार मोठे विद्वान होते बरं का त्या संस्थेचे. गोनी, दांडेकर, सखे, नेवरेगावकर, फार मोठे मोठे लोक त्या संस्थेतून जन्माला आले. आजही महाराष्ट्रामध्ये 30 मुलं वारकरी संप्रदायाचा प्रचार करतात, मोठे होते. आणि जोग महाराज स्वभाव वगैरे वेगळा. त्यांचे जे मित्र होते लोकमान्य टिळक, इंग्रजाबरोबर चर्चा झाली. एका इंग्रजाने पूर्ण मराठी शिकली आणि लोकमान्याला चॅलेंज केलं की मला पूर्ण मराठी येते, तुम्ही कशी मराठी बोला. लोकमान्य म्हटल्यावर बाबा मराठी अशी भाषा आहे ज्याला, जो मराठीत जन्माला आला त्यालाच ती कळते, इतरांना कळत. चॅलेंज केलं. ते म्हणजे कसं काय, तुम्ही या म्हणे उद्या घरी आपण बोलू. माझं बोलणं नीट आहे का. दुसऱ्या दिवशी इंग्रज त्यांच्या घरी गेले आणि लोकमान्य गैरहजर. त्या काळातल्या बायका नवऱ्याचं नाव घेत नव्हत्या, भाग्यवान होत्या बिचाऱ्या. आणि इंग्रज घरात गेल्यानंतर त्यांनी विचारलं टिळक कुठे आहेत. टिळकांचा तो वाडा. त्यांनी सांगितलं काठी इथं नाही आहे. लोकमान्याची मंडळी काय म्हणली, काठी दिसत नाही आहेत. त्यांनी पुन्हा विचारलं अहो टिळक कुठे गेलेत. ते म्हणजे जोडे पण घरात नाही आहेत. पुन्हा त्यांनी विचारलं अहो टिळक कुठे आहेत. ते म्हणजे पगडी दिसत नाही. असली माणसं कशी सांभाळत असेल लोकमान्य या आपल्या बायकोला. रागारागाने इंग्रज आलात. याच्या ऑफिसमध्ये लोकमान्य बसलेले होते. त्यांनी विचारलं तुमची बायको किती वेडी आहे. मी विचारलं टिळक कुठे आहेत. ते म्हणले जोडे घरात नाही आहेत, टोपी दिसत. हे काही उत्तर आहेत का. लोकमान्याची वाक्य पहा कसे आहेत. तुम्हाला अजून बायाची मराठी कळत नाही, संतांची केव्हा कळायची. बायांची मराठी कळत नाही तुम्हाला, संतांची मराठी कळणं भाग्याचा. विठ्ठल विठ्ठल. आणि हे या अभंगातलं मोठं रहस्य आहे. संतांचे पाय नाही, संताचं ज्ञान समजलं पाहिजे. संत 3.5 हाताचाच असतो, कुणाच्या तरी पोटी तो जन्माला असतो, त्याला आईबाप असतात, त्याचे पाय महत्त्वाचे नाहीत. तुमचा भाग्याचा उदय झाला तर संताचं ज्ञान कळतं, ओवीचा अर्थ लागतो, तुकोबारायचं बोलणं कळतं. एरवी जर तुम्ही बुद्धिमान असाल तर अर्थ लागणार नाही. अंधश्रद्धा म्हणून तुम्ही यांना सोडून द्याल. पुन्हा सांगतो, ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबारायचा गाथा अंधश्रद्धा म्हणून सोडून द्याल, हे तुमचं पाप आहे. वाचून जर तुम्ही म्हटले अंधश्रद्धा आहेत, आम्ही तुमची पाठ थोपटू. अभंगाचा अर्थ पाहिजेत, मेहनत करावी लागते.
ओवी पाहिजे, मेहनत करावी लागते. तसं संत पाय जोडावे लागतात, संत प्रसन्न करावे लागतात. मग एखादा शब्द संत सांगतात, कलाटणी देतो. एखादा शब्द तरी पण सांगतो तुम्हाला मी. धर्म बदलायचा प्रयत्न केला आंबेडकरांनी. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म बदलण्याचा प्रयत्न केला आणि गाडगे महाराज भेटले. शब्द किती छोटे असतात ते सांगतोय तुम्हाला.